नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया आपण कथेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आर्या ही शिक्षणात हुशार, स्वप्नांनी भरलेली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द असलेली मुलगी होती. पण तिच्या घरच्यांना समाजात मान सन्मान जपणं अधिक महत्वाचं वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी तिचं लग्न मोठ्या घरातील श्रीमंत पण शांत स्वभावाच्या अथर्वसोबत ठरवलं. आर्याला हे लग्न अजिबात मान्य नव्हतं, कारण तिला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटीवर जगायचं होतं. तर अथर्वलाही हे लग्न मनापासून नको होतं, कारण त्याच्या आयुष्यात आधीच अनेक ताण होते. पण दोघांनीही घरच्यांच्या दबावाखाली होकार दिला आणि लग्न झालं. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून आर्या अथर्वपासून दूर राहू लागली. तिला वाटायचं की तिची स्वप्न या लग्नामुळे संपली आहेत. तर अथर्व शांतपणे सगळं सहन करत होता, कारण त्याला नातं जबरदस्तीने टिकवायचं नव्हतं. दिवस जात होते आणि त्यांच्या नात्यात फक्त शांतता आणि अंतर वाढत होतं. एकाच घरात राहूनही ते अनोळखी लोकांसारखे जगत होते. आर्या सतत अथर्ववर राग काढायची, त्याच्याशी नीट बोलायची नाही, पण अथर्व कधीच तिच्यावर आवाज चढवत नव्हता. एके दिवशी आर्याला कळलं की अथर्व रात्री उशिरापर्यंत काम करत असतो आणि त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तरीही तिच्या मनातील राग कमी झाला नाही. काही महिन्यांनी अथर्वच्या व्यवसायावर मोठं संकट आलं आणि त्याचं सर्व काही संपण्याची वेळ आली. घरच्यांनी त्याच्यावर दोष टाकायला सुरुवात केली, मित्रांनी साथ सोडली आणि त्याला प्रचंड मानसिक ताण येऊ लागला. त्या काळात आर्याने पहिल्यांदाच अथर्वला खचलेलं पाहिलं. तिच्या मनात त्याच्याबद्दल पहिल्यांदाच सहानुभूती निर्माण झाली. तिने नकळत त्याला मदत करायला सुरुवात केली. घरातील कामं, कागदपत्र, व्यवसायातील काही गोष्टी ती सांभाळू लागली. अथर्वला तिच्यातील बदल जाणवत होता, पण तो काही बोलत नव्हता. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढू लागला. आर्याला कळलं की अथर्व कधीच वाईट नव्हता. उलट त्याने तिच्या प्रत्येक स्वप्नांचा आदर केला होता. फक्त परिस्थितीमुळे तो गप्प राहिला होता. एके दिवशी आर्याला तिच्या जुन्या कॉलेजमधून नोकरीची संधी आली, पण त्यासाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. तिने अथर्वला सांगितलं की ती हे घर सोडून जाणार आहे. अथर्वने शांतपणे तिच्या निर्णयाला होकार दिला आणि म्हणाला की तिची स्वप्न त्याच्यासाठी महत्वाची आहेत. त्या रात्री आर्या पहिल्यांदाच खूप रडली, कारण तिला जाणवलं की ज्याच्यापासून ती दूर पळत होती तोच माणूस तिच्यावर निस्वार्थ प्रेम करत होता. दुसऱ्या दिवशी ती जाण्यासाठी तयार झाली, पण स्टेशनवर पोहोचल्यावर तिचं मन बदललं. तिला जाणवलं की करिअरपेक्षा महत्वाचं काहीतरी तिच्या आयुष्यात निर्माण झालं आहे. ती परत घरी आली आणि अथर्व समोर उभी राहून म्हणाली की तिला आता हे नातं जबरदस्तीचं वाटत नाही. अथर्वच्या डोळ्यात पाणी आलं, कारण इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच त्याला तिच्या शब्दामध्ये प्रेम जाणवलं. त्यानंतर दोघांनी नव्याने आयुष्य सुरू केलं. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. भांडणं झाली, पण आता त्यात राग नव्हता, तर आपलेपणा होता. काही वर्षांनी आर्या स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी झाली आणि अथर्वनेही व्यवसाय पुन्हा उभा केला. पण त्या दोघांना सर्वात जास्त आनंद होता तो त्यांच्या नात्याचा, कारण मनाविरुद्ध झालेलं लग्न हळूहळू त्यांच्या आयुष्याचं सर्वात सुंदर सत्य बनलं होतं. आर्या परत घरी आल्यानंतर अथर्वला तिच्यावर विश्वास बसत नव्हता, कारण जी मुलगी काही महिन्यांपूर्वी त्याच्यासोबत एक मिनिटही राहायला तयार नव्हती, ती आज स्वतःहून त्याच्या आयुष्यात परत येत होती. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात हळूहळू बदल होऊ लागला. सकाळचा चहा दोघं एकत्र घेऊ लागले, छोट्या छोट्या गोष्टींवर हसू लागले. पण नशीब अजून त्यांची परीक्षा घ्यायचं बाकी होतं. अथर्वच्या काकांनी व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी अथर्व विरुद्ध कट रचायला सुरुवात केली. कंपनीतील लोकांना त्याच्या विरोधात उभं केलं.
कर्ज वाढलं आणि एक दिवस अथर्ववर फसवणुकीचा खोटा आरोप झाला. पोलीस घरापर्यंत आले आणि संपूर्ण कुटुंब हादरलं. त्यावेळी घरातील सगळे लोक अथर्वपासून दूर गेले, पण आर्या त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. तिने स्वतः पुरावे शोधायला सुरुवात केली. रात्री झोप न घेता ती कागदपत्र तपासत राहिली. लोकांच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून ती अथर्वसाठी लढत राहिली आणि एके दिवशी तिला असा पुरावा मिळाला ज्यामुळे खरं सत्य बाहेर आलं. अथर्व निर्दोष असल्याचं सिद्ध झालं आणि त्यांच्या काकांचा कट सगळ्यांसमोर उघड झाला. त्या दिवशी अथर्वने पहिल्यांदा आर्याचा हात घट्ट पकडून सांगितलं, "तू नसतीस तर मी संपलो असतो." हे ऐकून आर्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला जाणवलं की हे नातं आता फक्त जबाबदारी राहिलेलं नाही, तर तिचं संपूर्ण आयुष्य बनलं आहे. अथर्व आणि आर्याचं नातं आता आधीपेक्षा खूप बदललं होतं, पण त्यांच्या आयुष्यातील वादळ अजून संपलेलं नव्हतं. अथर्वच्या काकांनी अपमान झाल्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा एक नवा डाव आखला आणि त्यांनी आर्याच्या भूतकाळाबद्दल खोट्या अफवा पसरवायला सुरुवात केली. समाजात आर्याबद्दल चुकीचं बोललं जाऊ लागलं. नातेवाईक तिच्याकडे संशयाने पाहू लागले. हे सगळं पाहून आर्या पूर्णपणे तुटून गेली, कारण ज्या घरासाठी ती सर्व काही सहन करत होती त्याच घरात तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होत होते. पण त्यावेळी अथर्व तिच्यासाठी भक्कमपणे उभा राहिला. त्याने सर्वांसमोर स्पष्ट सांगितलं की त्याच्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे आणि जो कोणी तिचा अपमान करेल तो त्याचा अपमान समाजाला जाईल. अथर्वच्या त्या एका वाक्याने आर्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी एवढ्या ठामपणे उभं राहिलं होतं. त्या रात्री आर्याने अथर्वसमोर मन मोकळं केलं. तिने सांगितलं की सुरुवातीला ती त्याचा खूप तिरस्कार करायची, पण आता त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. अथर्व हसला आणि म्हणाला, "कधी कधी जबरदस्तीने सुरू झालेली नातीच आयुष्यभरासाठी मनात घर करून जातात." आणि त्या क्षणी दोघांनी एकमेकांना मिठी मारली. पण दाराच्या बाहेर उभ्या असलेल्या अथर्वच्या काकांनी त्यांचं सुख पुन्हा उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया.